एकाच रात्री 7 घरफोडी, पोलीस यंत्रणेला आव्हान, जनतेमध्ये भीतीचे वातावरण। विवेकानंद नगर व मल्हारवाडीसह बंद घरांना केला टार्गेट, लाखोचे ऐवज लंपास। 12 जून गुरुवारी मध्यरात्री 6 ते 7 ठिकाणी घरफोडीचे घटना घडले, बंद घरांना केला टार्गेट। नाशिकच्या नांदगाव शहरातील काही दिवसापूर्वी गुरुकृपा नगर या भागात घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा विवेकानंद नगर व मल्हारवाडी येवला रोड या भागात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी घडली असून शहरात ही दुसरी घटना घडली आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी, शिक्षक आणि ग्रामसेवक यांच्या घरावर चोरट्यांनी हात साफ केला। घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केले। विवेकानंद नगर भागातील संतोष जगन्नाथ आहेर, उज्ज्वला राजेंद्र तुपे, जनार्दन आनंदा महाजन, प्रमोद दगडू मराठे, दीपक रावसाहेब निकम, सोमनाथ महादेव ठोंबरे असे 6 आणि मल्हारवाडी येथील विनोद शबू शेलार असे 7 घरफोड्या झाले। विशेष म्हणजे यांचे बंद असलेल्या घरांचे दरवाजा गॅस कटरचा वापर करून कडी-कोंढा कापल्याचे निदर्शनास आले। दगोबाई आहेर यांच्या घरातून तब्बल 10 तोळे सोने व 20,000 रुपये रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली। घरफोडी झालेल्या घरातील कपाटे, पलंग आणि साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले। या घरातील मालक बाहेरगावी गेले होते याची माहिती आधीच मिळून ही घरे टार्गेट केले अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू। गेल्या काही दिवसापासून पोलीस यंत्रणा कंबर कसून चोरट्याचा शोध घेत आहे, परंतु अजून कुठल्याच खाचखुणा मिळून आलेल्या नाहीत। वारंवार या घटना होतच असून पोलीस यंत्रणेला मोठे आव्हान उपस्थित झाले असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे। नांदगाव पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे तमाम नांदगावकरांचे लक्ष लागून आहेत। नांदगाव पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच संशयित जेरबंद होतील, असे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले आहे। आवाज जनतेचा न्यूज मराठी, नांदगाव।